कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डुग्गू, डुग्गू, अरे मंजू आत्या तुला बोलवते। डुग्गू लवकर बाहेर ये। डुग्गू, डुग्गू, बाहेर ये लवकर। डुग्ग्या कुठे गेलास? डुग्गू, आओ आओ, ऐका ना, डुग्गू घरात कुठेच नाहीये। मला भीती वाटायला लागली आता। असा तिकडेच काहीतरी नाहीये, घरात सगळीकडे शोधलं, त्याला कुठेच नाहीये तो। कुठे गेला असेल माझा मुलगा? मंजू वहिनी कशाला टेन्शन घेताय? नीट शोधलात का तुम्ही त्याला घरात? असेल इकडे कुठेतरी। नाहीये कुठेच तो। मगाशी तो फोनवर खेळत होता म्हणून मी त्याला ओरडले। अरे देवा, अहो, म्हणून हा घरातून निघून तर गेला नसेल ना? अगं मंजू वहिनी काय नको ते प्रश्न डोक्यात आणताय हो? होय तर असं काय करतस तू मंजू? सगळं हायसरच असत ना, पण तो काय जाणारा? इथं कुठेतरी खेळत असणार बघ। मंजू मामी तू शांत हो आधी प्लीज। बघ माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे, मग आपण माझ्या मोबाईलवर फोन करू, तो सापडेल लगेच। हा हा हा, मीच फोन करतोय। हा अरे देवा, डुग्गूकडे याचा फोन आहे। आता जर हा फोन श्रीनूच्या हातात सापडला ना, मग काय खरं नाही। लागला फोन? हा, काय झालं बोला ना। बंद येता हा फोन। काय? बंद आहे? नाही नाही नाही, तो मला वाटतं ना तो उमा वहिनींकडे काहीतरी खायला गेला असेल। हा 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 हा, असं असू शकतं। मामी हे बघ, तू आधी शांत हो। हे बघ, तू त्याला ओरडशील किंवा मग आई ओरडेल म्हणून त्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल। आणि तसंही माझ्या मोबाईलची बॅटरी लोच होती ना, तो बंद झाला असेल कदाचित। हे बघ, मी जाऊन बघून येतो। हा श्रीनू थांब, तुला ना तिकडे जायला नुसता बहाणा हवा असतो। तू नाही जायचं, मी जाते। नाहीतर बंधू काका, अहो तुम्ही उमा आत्याला फोन करून विचारा ना डुग्गू तिकडे आहे की नाही, मग कोणाच तिकडे जायची गरज नाहीये। मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा सांग, मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे नीट ठरवायचं नाही। हो मेघना आंटी, हा डुग्गू अजून सापडलाच नाहीये। कुठे शोधायचं तेही समजत नाही। तो कुठल्या अडचणीत तर आला नसेल ना, किंवा त्याला कोणी किडनॅप वगैरे तर नाही ना केलं? कोणी कशाला करायला पाहिजे? तूच केलं असशील।
तुझाच व्हिडिओ आहे ना त्याच्याकडे. हो मेघना आंटी, तुम्ही मला काय समजता हो? मी कशाला करू त्याला किडनॅप? का नाही म्हणजे कुणाला जीवानिशी मारण्यापेक्षा किडनॅप करणं थोडं सोपं आहे नाही का? काय ना चारू, मी पण कुणाला तरी कधीतरी किडनॅप केलं होतं, पण कधी त्याला जीवानिशी मारलं नाही. हो काय चाललंय तुमचं? इथे मला टेन्शन आलंय. मला मदत करायची सोडून तुम्ही मला टोमणे कसले मारताय? अगं तेच तर, तू का टेन्शन घेते? रिलॅक्स, त्यांचं ते बघून घेतील. तुला इतकं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. उलट तो सापडला तर तू अडचणीत येशील. म्हणून देवाला प्रार्थना कर की डुग्गू कधीच सापडू दे नको. हो हो. माझ्या डुग्गूवर कुठलाही संकट येऊ देऊ नकोस देवा. जोपर्यंत माझं डुग्गू सुखरूप या मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोवर मी तुका पाण्यातून बाहेर काढूच आहे नाही. आज माझ्या श्रद्धेचो आणि तुझ्या देवत्वाचो पुन्हा एकदा कस लागू दे. माझे डुग्गूक सुखरूप घरी परत आहे. लहान आहे रे तो, त्याला सुखरूप घरी परत आहे. उमा, काय हा डुगू? काय बोलत होता तुम्ही? काय झालं काय नक्की? उमा, डुगू काय आहे? उमा बोला ना, काय आहे डुगू? काय झाला काय? डुग्गू खयच सापडत नाही म्हणजे सगळीकडे त्याला शोधलं पण खयच सापडत नाही. श्रीनू, बंधू भाऊ आणि कांदा भाऊजी गेले त्याला शोधू, पण काही भेटत नाही तो. मग खरंच खूप भीती वाटू लागली. तो सुखरूप असतात ना, कोणतं संकट तर आलं नसतात ना त्याच्यावर? नाही, काय नाही, तुम्ही रडू नका. तुम्ही शांत व्हा बघू. हा, मी बघते काय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.